KNH News 24. उंबरे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, चक्क सफाई महिला कर्मचाऱ्यांचा पगारच थकवला आणि महिलांना कामावरून केले बडतर्फ। खावे तरी कुणाचे, एकदम लज्जास्पद अशी घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली आहे। चक्क ग्रामपंचायत सफाई कर्मचारी महिलांचा पगार खाण्याचे कृत्य उंबरे ग्रामपंचायतकडून झाले आहे। उंबरे येथील महिला अलका शहाराम गायकवाड व आशाबाई शिवाजी वैरागर यांना उंबरे ग्रामपंचायतमध्ये 2023 मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला घेतले व 9,000 रुपये सर्व सदस्यांसमोर पगार कबूल केला। त्यानंतर सांगितले गेले की 6,000 रुपये रोख देऊ व बाकी 3,000 रुपये हे ऑनलाईन कागदपत्राद्वारे देण्यात येईल। त्यानंतर कागदपत्रे जमा करून देखील त्यांचा कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन पगार झालेलाच नाही। सुमारे 32 महिन्यांचा 96,000 रुपये पगार झालाच नाही। फक्त या गरीब महिलांना ऑनलाईन पगारचे आमिष दाखवले गेले आहे आणि त्या महिलांनी पगार मागितला तर त्यांना बडतर्फ केले असे बेकायदेशीर नोटीस देखील काढल्या आहेत। या ज्या महिला आहेत त्या अनुसूचित जमातीतील आहेत, गरीब कुटुंबातील आहेत, त्यांचे पोट आणि प्रपंच त्यांच्या या कामधंद्यावर आहे, तरी देखील उंबरे ग्रामपंचायत व सरपंच या महिलेची परीक्षा घेत आहेत का? तुटपुंजा पगारावर या महिलांनी काम करायचे तरी किती? अमरधाम स्वच्छ करणार, आठवडे बाजार स्वच्छ करणे, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करणे आदी कामे या महिला करतात, तरी देखील ग्रामसेवक व उंबरे सरपंच सुरेश साबळे हे या महिलांवर अन्याय करत असतील तर हे खेदजनक आहे। विशेष म्हणजे घंटागाडी स्वच्छतेसाठी 2 गाड्या नियुक्त केलेल्या असून त्या धुळखात पडलेल्या आहेत। या महिला सफाई कर्मचारी यांना त्या घंटागाडीसमोर उभे करून फोटो काढले जात आहेत, अनुदान मिळवले जात आहे, तरी या महिलांना न्याय मिळावा, नाहीतर आमच्या न्यूजच्या मार्फत आम्ही मंत्रालयात जाऊ अशी माहिती संबंधित महिलेनी दिली आहे। लाज लज्जा शरम उंबरे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना वाटायला हवी की खावे तरी महिलांचे ज्या कष्ट करून पोट भरतात, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित सफाई कर्मचारी महिलांनी दिला आहे। तरी उंबरे ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच यांनी या गोष्टीची दखल घेऊन संबंधित महिलांचा पगार करून त्यांना न्याय द्यावा ही विनंती। KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड। अडचणी किती दिवसाचा पगार थकलेला आहे तुमचा? 32 महिन्याचा। किती रुपये? 3,000 3,96 रुपये आणि 2 महिन्याचा पूर्ण पगार आहे 9,000। त्यांनी तुम्हाला नोटीस का काढली? नोटीस काढली ते म्हणतात त्याच्यावर पोस्ट तयार करा, म्हणजे आम्हाला काम त्यांनी ते केलेले म्हणजे बोगस बोगस आहे त्यांचे कर्मचारी पळातील आमच्या। तुम्ही याच्यापर्यंत कुठे गेले नाही का? नाही गेलो होतो पंचायत समितीत। हां, पंचायत समितीत काय बोलले तुम्हाला ते? पंचायत समितीत आम्हाला बोलूच नाही दिलं, रगडभाऊ साहेबांनी त्याच्यापर्यंत पोहोचूच नाही दिलं दुरीपर्यंत। गाव तुमच्या बाजूने आहे का सगळं सांगायला का तुम्ही जाऊन येतो वगैरे सगळं? आहे। तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत? आम्ही दोघंच नवरा बायको आहेत। हां, आम्हाला आधार नाही, आता आमचा मुलगा आता वारलाय, आम्ही दोघंच आहे। हां, आणि तुम्ही ग्रामपंचायत गेले, तुम्हाला काय बोलतायत ते आता? ते म्हणतात का तुमचं काहीच नाही, तुम्हाला मुक्त केले कामून काढून टाकलं म्हणतायत? नोटीस दिली आम्हाला, हां, याच्यावर सह्या करा। आम्ही काय सह्या नाही केल्या त्याच्यावर, मग सह्या केल्या ते म्हणजे तुमचा काही प्रूफ आहे? हां हां, बरोबर आहे। हां, आम्ही केल्या नाही सह्या, त्यांनी मग पोस्टाने पाठवलं आम्हाला। पोस्टात नोटीस टाकल्या का तुम्हाला? हा, आमचे पैसे त्यांनी सोय करावं, आमचे पैसे द्या। आम्ही आमच्या मनाने घरी राहिलेलो नाही, त्यांनी आम्हाला बंद सांगितलं म्हणून आम्ही बंद राहिलो। आम्ही चालू कामावर बंद राहिलेलो, 8 दिवस झाले फक्त आम्ही घरी। त्यांचं म्हणणं काय नेमकी? त्यांचं म्हणणं आहे का तुमचे पैसे नाही, तुमचं काहीच नाही, आम्हाला 30 महिने झाले ऑनलाईनचे कागद घेऊन ठेवलेले, ते कागदावर काय त्यांनी ऑनलाईन काय केलं नाही आणि त्यांची आता काहीतरी चळवळ चालू झाली, त्यांनी लगेच आम्हाला नोटीस दिलं, आम्हाला लालूच दाखवले आम्हाला नोटीस याची ऑनलाईनची, तुम्हाला ऑनलाईन करू आणि ते काही केलं नाही। ऑनलाईन केलं तुम्हाला जास्त पैसे येते, पगार वाढवू तुम्हाला, काहीच नाही, तुम्हाला दर महिन्याला पगार वाढवू, आम्हाला काहीच केलं नाही। आम्हाला 150 रुपये रोजाने आम्हाला त्यांनी कामाला ठेवलं आणि आमचे निम्मे पैसे त्यांनी मागं ठेवले।
आजपर्यंत तुमचा पगारच केला नाही त्यांनी आजपर्यंत बाकीचा. पगार केला आम्हाला 6,000 रुपये, पण ते आमचे वरचे 3,000 रुपये दिलेच नाही तुम्हाला. 3,000 रुपये दिले नाही आणि 2 महिन्याचा अख्खा पूर्ण पगार पगार. आमचा अच्छा. थकावला हं. आणि लगेच त्याच्यावर 1 तारखेची नोटीस काढली, हा. मागच्या 1 तारखेची. 2 महिन्याचा पगार टाकला आणि 3,000 रुपये हे 32 महिन्याचे थकावले. हे का नाही? हा. मग आता तुम्ही उपोषण करणार आहेत ना? आम्ही उपोषण करणार आहे. आम्ही ग्रामपंचायतला टाळं लावून घ्या. उपोषणाला बसणार आहेत ना तुम्ही? हा, आता आम्ही उपोषणाला बसणार आहे. आम्ही एकही माणूस तिथे येऊ जाऊ देणार नाही. ठीक आहे चालेल. हा